नमस्कार. अंगणवाडी सेविकांनी मला कमेंट केलं होतं. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांचं प्रोत्साहन भत्ता आहे, त्यांचं मानधन आहे, त्याच्याबद्दल ते मला क्वेश्चन केलं होतं. त्या क्वेश्चनचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा ताईंनो, भरपूर सेविका ताईंचं केंद्राचं मानधन आलं नाही मागच्या महिन्याचं, आणि प्रोत्साहन भत्त्याचंही सेविका ताईंनी मला कमेंट केलं होतं की आम्ही 100% काम केलं आहे, 100% काम करूनसुद्धा आम्हाला प्रोत्साहन भत्ता कमी आला आहे. जर आता 100% तुम्ही काम केलं आहे आणि प्रोत्साहन भत्ता का कमी आला आहे, याच्यावर आपल्याला काय उपाय आहेत हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता का कमी आला आणि त्याचं रिझन काय आहे, आपल्याला त्या रिझन कसं फाइंड आउट करायचं आहे ते सर्व मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. आताही मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तुमचा प्रोत्साहन भत्ता कमी का आला आहे, त्याच्यावर आपल्याला ते रिझन शोधायचं असेल तर तुम्ही RTI ॲप्लिकेशन अप्लाय करा. बघा, मी का प्रत्येक वेळेस RTI ॲप्लिकेशन अप्लाय करा असं म्हणतो, कारण बाकी जर तुम्ही महिला बालविकास विभाग असेल किंवा कार्यालयामध्ये ज्या ऑफिसमध्ये आपण जातो त्या ठिकाणी आपण विचारणा केली की आम्हाला असं असं मानधन आलं आहे, आम्हाला कमी प्रोत्साहन भत्ता आला आहे, असं जर त्यांना क्वेश्चन केलं तर ते उद्धटपणे आपल्याला उत्तर देतात किंवा आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी समजून सांगत नाही, आपल्याला रिप्लाय देत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला एक उपाय असते. काय करायचं, आपण RTI ॲप्लिकेशन आपण अप्लाय करायचं आहे. कोणकोणत्या मुद्द्याचं मागणी करताय तुम्ही ते सर्व सविस्तर त्या मुद्दे मागणी करायचं आहे. ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं तो व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही RTI ॲप्लिकेशन अप्लाय करा आणि सर्व माहिती मागवा. बघा, जर RTI ॲप्लिकेशन तुम्ही करत असाल तर फक्त एकच मुद्द्यासाठी करू नका. आपल्याला अनेक मुद्दे मांडणी करायचे. जे पण तुमच्या माइंडमध्ये प्रश्न असतील ते प्रश्न सर्व त्या ठिकाणी सविस्तर मांडायचे. त्या अर्जामध्ये जर मांडलं तर तुम्हाला येत्या 15 दिवसात सर्व काही डिटेल तुम्हाला तुमच्या कागदासहित मिळतं. आणि ते सर्व आता RTI ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंटसुद्धा करावं लागेल, कारण जे पण आपण डिटेल मागतो आहे, ज्या डिपार्टमेंट ज्याचंही आपण डिटेल मागतो आहे त्याचं झेरॉक्स परत आपल्याकडे पाठवलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला पैसे प्रति झेरॉक्स आपल्याला फोटोकॉपीसाठी 2 रुपये काहीतरी घेतले जातात. तर ते आपल्या जेवढी माहिती असेल तेवढं आपल्याला त्या ठिकाणी पेमेंटसुद्धा करावं लागणार आहेत आणि त्याच्यानुसार आपण सर्व डिटेल मागवू शकतात. काही ताईंनी तर मला कमेंट केलं होतं की सर आम्ही सर्व 100% काम केलं, 1 रुपयासुद्धा आम्हाला आला नाही, असं पण मला क्वेश्चन केलं. आणि काही ठिकाणी काय झालं, मदतनीस ताईंना सर्व प्रोत्साहन भत्ता मानधन सहित सर्व मिळालं आहे, तर त्या ठिकाणी सेविका ताईंना मानधन पण नाही, मानधन केंद्राचं नाही आलं आणि प्रोत्साहन भत्ता पण नाही आला, असं ते मला कमेंट केलं होतं. आता ताईंना मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही RTI ॲप्लिकेशन अप्लाय करा. जर तुम्हाला तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन जर विचारणा करत असाल, जर तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी उत्तर मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं, RTI ॲप्लिकेशन अप्लाय करून द्या आणि व्यवस्थित त्या ठिकाणी मुद्दे मांडणी करून द्या. आणि त्याच्यातही आणखी जे तुमच्याकडे आणखी प्रश्न असतील तेही तुम्ही त्या ठिकाणी मागू शकता. नाहीतर एखाद्या वेळेस काय होतं, ज्या ठिकाणी प्रमोशन झालं असेल मदतनीस ताईंचं किंवा त्या ठिकाणी काही निवड प्रक्रियेमध्ये काही गडबड वाटली तुम्हाला, तर तुम्ही त्या ठिकाणी तो मुद्दासुद्धा त्या ठिकाणी मांडणी करायचं आहे. म्हणजे तो मुद्दा जर तुम्ही मांडणी केला त्याचंही सविस्तर तुम्हाला उत्तर मिळेल, कारण सर्व ज्या ठिकाणी जो मेन कार्यालय असेल त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट असतात. ते डॉक्युमेंट सर्व तुम्हाला झेरॉक्स करून तुमच्या पोस्टाद्वारे पाठवले जाते. आणि RTI ॲप्लिकेशन कसं अप्लाय करू शकता, तुम्ही पोस्टाद्वारे सुद्धा करू शकता किंवा डायरेक्टली ऑफलाईनसुद्धा तुम्ही जाऊन सबमिट करू शकता. आता तुम्हाला जर जमत नसेल डायरेक्टली कार्यालयामध्ये जाऊन जर सबमिट करायचं तर तुम्ही डायरेक्ट पोस्टाद्वारे करा. पोस्टाद्वारे केल्यानंतर पोस्टाद्वारेच तुमच्याकडे सर्व काही डिटेल तुमच्या घरी पाठवले जातील आणि ते डिटेल तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. मागच्या वेळी म्हटलं होतं मी, पोषण ट्रॅकरवरती भरपूर ताईंनी 100% काम केलं होतं. सर्वांना त्यांनाही वाटतंच ते सर्व काम केलं आहे. आता 100% काम केलं, प्रोत्साहन भत्ता कमी का आला, तर बघा काय केलं होतं, बाकी ताईंनी जर ऑफलाईन मोडमध्ये जे काम केलं असेल, ऑफलाईन मोडमध्ये, आता बाकी ट्रायबल एरियामध्ये बघा किंवा अदर ठिकाणी ज्या ठिकाणी नेटवर्क नसेल त्या ठिकाणी ऑफलाईन काम केलं असेल, काम करून ते नंतर ते सबमिट केलं असेल, तर ते काय झालं, त्या आपल्या पोषण ट्रॅकरच्या पोर्टलमध्ये दिसलं नसेल. जरी
सेविकाताईंचा मोबाईलमध्ये त्यांचे पोषण ट्रॅकर ओपन करत असाल त्या ठिकाणी दिसत असेल, पण जे वरचं जे पोर्टल आहे त्या पोषण ट्रॅकरच्या पोर्टलमध्ये ते दिसलं नसेल आणि ते कॅल्क्युलेशन झालं आहे. कॅल्क्युलेशन झाल्यानंतर काय झालं, त्या भरपूर सेविकाताईंचं त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता कटअप झाला. कटअप झाल्यानंतर सेविकाताई आता मिळाले पैसे, तेव्हा आता ते बोलत आहे की आमचं प्रोत्साहन भत्ता कमी आला आहे. आणि केंद्राचं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आता दुसरा महिना चालू होऊन गेला, जानेवारी संपून गेले आणि भरपूर सेविकाताईंचं केंद्राचं प्रोत्साहन भत्ता मानधन मिळालं नाही. मानधनचंही कमेंट जास्त येत आहे, कारण भरपूर सेविकाताईंनी आमचं मानधन का मिळालं नाही, का थांबवलं गेलं आहे. तर बघा ताईंनो, आपल्या जो कार्यालय असेल, नियरबाय कार्यालय असेल, महिला बालविकास विभाग, त्या ठिकाणी सर्व विचारणा करायचं किंवा सुपरवायझरला विचारणा करायचं किंवा CDPOला विचारणा करायचं, सर्व आपण इन्क्वायरी घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी बघा एखाद्या वेळेस काय होतं, जेवढा निधी असतो केंद्र सरकारचा, जो निधी मंजूर झाला नसेल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तुमचं मानधन पेंडिंगला ठेवलं असेल, ह्याच कारण होऊ शकतं, अदर कारण नसेल. कारण निधी मंजूर नाही झाली तरच हे मानधन पेंडिंगला ठेवलं जातं. आता जर निधी मंजूर झाली तर तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच तुमचे पैसे येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 28/1/2024 एक परिपत्र करण्यात आलं आहे, निवेदनपत्र तयार करण्यात आलं आहे. तो निवेदनचं व्हिडिओही मी ऑलरेडी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तो अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलं आहे की येत्या आंदोलनमध्ये तीव्र आंदोलन होणार आहेत, अंगणवाडी कर्मचारी संघटना सर्व मिळून. आता त्या ठिकाणी जे निवेदनपत्र दिलं आहे महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये, त्यांनाही सहभागी केले गेले आहेत. आणि येत्या 38 वर्षापासून जे अंगणवाडी संघटना आहे ते आंदोलन करीत आहेत, मागण्या पूर्ण होत नाही. वेळोवेळी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारला निवेदन देऊन किंवा जे राज्यमंत्री असेल किंवा केंद्रमंत्री असेल त्यांनाही असं त्यांच्यासोबत चर्चा करून सुद्धा प्रश्नाचं आपले जे मागणी आहे ती मागणी पूर्ण होत नसेल तर आता हे शेवटचं असं वाटतं मला. कारण एवढं एकजुटीने जर आंदोलन केलं, या ठिकाणी आझाद मैदान, आता या आझाद मैदान येथे होणार आहेत, तर सर्व ताईंनी सर्व मिळून त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हा. 100% त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस मिळेल हीच मी अपेक्षा करतो. आणि तुम्ही जर चॅनलवरती म्हणाल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, असं मी काहीच फेक वगैरे काहीच व्हिडिओ तयार करत नाही. तुम्ही अंगणवाडीचं भरपूर कंटेंट पाहिलं असाल यूट्यूबवरती. काय करता लोक व्ह्यूजसाठी काही पण अपलोड करताय, काही पण सेविका मदतनीस त्यांना कन्फ्यूज करण्याचं काम करत आहे. तर त्या इन्फॉर्मेशनला बळी पडू नका. आपले जी पण ॲक्युरेट इन्फॉर्मेशन असेल ते आपल्या या चॅनलवरती मी अपलोड करत असतो, वेळोवेळी अपडेट देत असतो. तर ते जे ॲक्युरेट कंटेंट अपलोड करत आहे, ॲक्युरेट माहिती देत आहेत त्यांनाच फॉलो करा. माझंही तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकीची माहिती देतो आहे तर तुम्ही मला अनफॉलो करू शकता. असं नाही, जबरदस्ती नाही. कारण मी जेवढी माहिती देतो ते तेवढी माहिती ॲक्युरेट देतो आहे. कारण भरपूर अंगणवाडी सेविकांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओच्या माध्यमातून. पण काही किंचित आपल्याला या ठिकाणी 2-3च असे यूट्यूबर आहे अंगणवाडीची इन्फॉर्मेशन ॲक्युरेट देतात, बाकी तर सर्व फेक देतात. त्याच्यामुळे तुम्हीही त्या ठिकाणी अवेअरनेस व्हायचं आहे. सेविका आणि मदतनीस ताई कोणताही व्हिडिओ बघून लगेच तुम्ही ते जी इन्फॉर्मेशन दिले त्या इन्फॉर्मेशनला कधी बळी पडू नका. आणखी दुसरं एखादं कंटेंट बघा. जर आणखी कंटेंट पाहिलं किंवा GR बघा, महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे GR बघा. GR जर ॲक्युरेट असेल, GR त्या ठिकाणी आपल्याला खाली सिग्नेचर असेल, ते सर्व डिटेल दाखवत असेल GR सहित, तर ती इन्फॉर्मेशन ॲक्युरेट असते. हे मान्य करून चालायचं आहे. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी नवीन माहिती बघू. धन्यवाद.